वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेत सहभागी. राज्यात प्रकल्प आणण्यासंदर्भात मर्सिडीज बेंचच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. आज WFच्या व्यासपीठावर करार केला जाण्याची शक्यता. दाऊदमध्ये चिमुकल्यानं अधोरेखित केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं "मी पुन्हा येईन" हे वाक्य. फडणवीसांनी शेअर केला व्हिडिओ. एवढी वर्ष काम केल्यानंतर काहीतरी अपेक्षा असतातच. पालकमंत्रीपदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल. रायगडचे आमचे 3 आमदार असल्यानं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची मागणी केली होती. गुलाबराव पाटलांची माहिती. देवेंद्र फडणवीस परत आल्यावर यावर नक्की तोडगा निघेल, गुलाबरावांनी व्यक्त केला विश्वास. 26 जानेवारीला रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते तर नाशिकमध्ये रितेश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होणार. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा वाद मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता. रायगडमध्ये भाजपचा पालकमंत्री झाला तरी चालेल, पण राष्ट्रवादीचा नको. पालकमंत्री पदाबाबत महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य. आमचा राजकीय असं झाला तरी चालेल, पण आदिती तटकरे यांना स्वीकारणार नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादावरून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया. सध्या गेम करण्याचं प्रमाण खूप वाढलंय. मुख्यमंत्रीपदापासून ते पालकमंत्रीपदापर्यंत गेम करण्याचा प्रयत्न होतोय. एक दिवस कुणाचा तरी मोठा गेम होणार, संजय राऊतांचं वक्तव्य. गडचिरोलीमध्ये 2 नाही तर 3 पालकमंत्री द्या, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिनी 3ही वेगवेगळे पालकमंत्री ध्वजारोहण करतील. 2 पालकमंत्री दिल्यावरून वडेट्टीवारांचा खोचक टोला. पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा सुरू. आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका. तर जाळपोळ करून पालकमंत्रीपद मिळत असेल तर चुकीचं. रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून आदित्य ठाकरे यांचा टोला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.